पुढची महत्त्वाची बातमी पाहूया। तिकडे रत्नागिरीमध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला। राजन साळवी दुपारी 3 वाजता ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। राजन साळवींना पराभवाचं खापर त्यांनी विनायक राऊतांवर फोडलेलं आहे। त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला। विनायक राऊतांच्या विरोधात सर्व कागदपत्र उद्धव ठाकरेंना दिली, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याबाबत राजन साळवी यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला। थोड्या वेळापूर्वी त्यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद देखील साधला। त्यांनी विनायक राऊतांवर काही गंभीर आरोप देखील केले। तर अंबादास दानवे यांनी देखील राजन साळवींच्या निर्णयावर त्यानंतर नाराजी व्यक्त केलेली आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार कोकणातील ज्यांचं नेतृत्व अत्यंत भक्कम आहे असे राजन साळवी आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला आज आपण त्यांच्याकडनं स्वतः जाणून घेऊयात। आम्हा सर्व मंडळींना वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि निशाणी आमची धनुष्यबाण असल्यामुळे त्या पक्षात जाऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या पद्धतीने मी निर्णय घेऊन आज शिवसेनेमध्ये मी प्रवेश करत आहे। तुमच्या पराभवामागे कोण आहे, कोणाचे नाव घेणार तुम्ही? माझ्या पराभवाला जी कारणीभूत आहेत त्यामध्ये मी मगाशी सांगितलं, विनायक राऊत आणि त्यांचे असणारे तिथले सहकारी त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध काम केलेले आहे। त्या संबंधीचे अनेक पुरावे मी उद्धव साहेबांकडे दिलेले आहेत आणि म्हणून पराभवामुळे पक्षातल्या लोकांच्या नेत्यांच्या कारवाईमुळे मी पराभूत झालो हे मला हार जीत ही कुठेही असते, परंतु ज्या पद्धतीने माझे पराभव झाला त्या पराभवाला जे कारणीभूत आहेत त्यांच्याबद्दल माझी नाराजी मी व्यक्त केलेली आहे। नक्की तुमचा नाराज कोणावर आहात तुम्ही? उद्धव ठाकरे यांच्यावर आहात की विनायक राऊत यांच्यावर? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्यासमोर संपूर्ण महाराष्ट्र आहे, त्यांच्यासमोर देश आहे। हे असताना या विभागाचं नेतृत्व करणाऱ्या मंडळी जे शिवसेनेचे नेते असतात त्यांनी त्या गोष्टी पाहायच्या असतात। त्यांनी त्या ठिकाणी योग्य त्या निर्णय उद्धव साहेबांकडे पोहोचवल्या पाहिजेत, योग्य ते निर्णय केले पाहिजेत। परंतु ते झालं नसलं तरी शिवसेनाचे नेते जे माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत त्या संबंधीचा मी अहवाल दिलेला आहे। नक्कीच ते आपल्यासोबत होते राजन साळवीजी आणि ते लवकरच शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा, लोकशाही न्यूज, नवी मुंबई। रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला। आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सुरू आहे। ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं, आमदार केलं 2-2, 3-3 वेळेस, चांगले राजन साळवी म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे, परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे। निवडणुकीतल्या एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।